गर्लफ्रेंड म्हणतीये फ्रेंड बनून राहू, आता काय करू. आय नो ही फार वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की बॉयफ्रेंडवरून डायरेक्ट फ्रेंड. पण येस, यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही एक काम करा, ते म्हणजे की कारण काय ते जाणून घ्या. कोणत्या कारणामुळे ती असं म्हणतीये. कारण पटण्यासारखं असेल तर ठीक आहे, तुम्ही फ्रेंड राहू शकता. पटण्यासारखं नसेल तर मग मात्र जरा वेळ घ्या आणि मग विचार करा की काय करायचं. खरंच फ्रेंड राहायचंय की जाऊ देत, जे काही असेल ते. पण कारण जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आता इथे प्रॉब्लेम काय येतो की सगळ्या मुली डायरेक्ट कारण सुद्धा देत नाहीत की हे असं असं आहे. सगळ्या मुलींना स्पष्ट बोलता येत नाही, बऱ्याचदा घाबरतात किंवा ऑकवर्ड वाटतं, कसं बोलू, घ्यायला काय वाटेल वगैरे वगैरे वगैरे. सो तुम्हाला थोड्या दिवसांनी वगैरे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एकदा तिने काहीतरी सांगितलं आणि तेच खरं असं नाही, आणखी 2-3 दिवसांनंतर सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे की नेमकं असं काय घडलंय. ओके. सो रिलेशनशिपच्या आधी काही गोष्टींची जाणीव नसते, नंतर होते, त्यामुळे सुद्धा मुली असं बोलतात. सो कारण